आज बनवलं होतं मस्तपैकी कुरकुरीत आणि जाळीदार डोसा. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या छानशा ब्लॉगमध्ये. तर मी आज ना तुम्हाला डोशाचं बॅटर कसं बनवायचं आणि डोसा कशामुळे म्हणजे छान क्रिस्पी होतो किंवा कसा बनवायचा, कोणतं त्याच्यासाठी तांदूळ वापरायचं, कोणतं काय वापरायचं नाही, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ताईंसाठी ना हा हेल्पफुल म्हणजे नवीन लोकांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण की नवीन लोकांना बऱ्याच माहिती नसतं की कोणतं तांदूळ वापरायचं, किती प्रमाण घ्यायचं किंवा कशा प्रकारे डोसा बनवायचा, हे सगळ्या गोष्टी ना मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पूर्ण. त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा. आणि तुमचा पण डोसा वगैरे चिटकत असेल तव्याला तर कोणत्या टिप्स आहेत त्या पण सांगणार आहे. त्यामुळे ना व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आता ना मी कोणतं तांदूळ वापरते हे तुम्हाला सांगणार आहे आणि कोणतं तांदूळ वापरलं पाहिजे ते पण सांगणार आहे. तर आपल्याला नवं तांदूळ बिलकुल वापरायचं नाही. म्हणजे कोणता पण असा आपण बाहेर विकत करीचा जो तांदूळ आणतो आपण म्हणजे भातासाठी, तो आपल्याला बिलकुल वापरायचा नाही. आपल्याला वापरायचा तो रेशनचा तांदूळ वापरायचा आहे, पहिली टीप. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला रेशनमध्ये पण ना नवा तांदूळ बिलकुल वापरायचा नाही, जुना तांदूळ वापरायचा. आपल्याला जुन्या तांदळामुळे ना आपली इडली डोसा खूप छान पद्धतीने होतो आणि इडली पण आपली खूप छान फुगते. नवा तांदूळ वापरला ना आपली इडली म्हणजे चिकट होते, जास्त फुगत नाही. हे पण त्याची गोष्ट आहे. त्यामुळे जुना आपला रेशनचा तांदूळ वापरायचा, हे लक्षात ठेवा. आणि किती प्रमाण घ्यायचं कोणत्या गोष्टीचं काही नाही ते पण सांगणार आहे. तर तुम्हाला इडलीचा पण व्हिडिओ जर नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे इडली कसं बनवते, इडली कशी फुगवायची, ह्या टिप्स पाहिजे असतील तर मला कमेंट नक्की करा आणि सांगा. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता सध्या तर मी तुम्हाला डोशाचं बॅटर कसं बनवायचं किंवा डोशाचं पीठ म्हणजे किती तांदूळ घ्यायचं, कोणतं प्रमाण कसं घ्यायचं, ते सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी सोप्या जातात. जे लोक नवीन असतात ना त्यांना या गोष्टी अजून म्हणजे माहिती, जुन्या पण असतात त्यांना पण माहिती नसतं, कारण की आपण जसं होईल तसं बनवायचा प्रयत्न करतो. आपल्याच्यानं घरगुती कसं असते त्या नाही, तर मग डायरेक्ट विकतच आणतो. त्यापेक्षा ना घरी बनवून खाल्लेलं कधी बी चांगलंच आहे आणि लेकरांसाठी तर चांगलं आहे, हेल्दी आहे आपल्यासाठी ह्या गोष्टी. मी तर नेहमीच इडली डोसा चटणी अशा गोष्टी बनवत असते. आणि वैशला पण इडली डोसा अशा गोष्टी खूप आवडतात, तर त्याच्यामध्ये डोसा खूप जास्त आवडते. म्हणून मी आज सध्या पहिल्यांदा तर डोशाचा आज तुम्हाला सांगते, नंतर ना मी इडलीचं सुद्धा सांगेल तुम्हाला. तर आता चला बघूयात कसं काय बनवते काही नाही, सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत एक एक करून शेअर करणार आहे. 3 वाट्या तांदूळ घेतला होता आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतली होती. आपल्याला याच्यामध्ये 3च 1 प्रमाणाचं ठेवायचे, ते वाटीनं राहू किंवा ग्लासानं राहू. तर 1 चमचा हरभऱ्याची डाळ आणि अर्धा वाटी आपल्याला पोहे आणि 1 चमचा मेथी दाणे असं सगळं टाकून आपल्याला सगळं काही मिक्स करून घ्यायचे हाताने आपल्या. आणि आपल्याला ह्याला पोहे घातल्यामुळं ना आपल्या छान असा डोसाला जाळी सुटते आणि नंतर का नाही सोनेरी रंग पण येतो आपल्या डोशाला आणि छान असा मऊ मधून आणि बाहेरून क्रिस्पी असा डोसा होतो. तर आपल्याला ह्या तांदळाला ना 4 ते 5 वेळा धुवून घ्यायचे, कारण की ह्याला बोरिक पावडर वगैरे लावलेली असते बाहेर. त्यामुळे 5 वेळा तरी धुवून घ्या स्वच्छ पाण्यानं. नंतर भरपूर असं पाणी घालून आपल्याला हे 4 ते 5 किंवा 6 तासासाठी आपल्याला हे ठेवून द्यायचंय. तांदूळ वगैरे सगळं भिजू टाकायला ठेवले तर हे आपल्याला 6 तास ठेवायचे. आणि आपल्याला ना 22 घंटे आपल्याला ह्याला चांगलं म्हणजे बॅटर एकदा भरडलं ना तर 22 घंटे आपल्याला ठेवून द्यायचे ते बॅटर फुगण्यासाठी. कारण की बॅटरला फुगायला टाइम द्यावाच लागतो हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये, कारण उन्हाळ्यामध्ये ना 6 तास 4 ते 5 तासामध्ये आपलं बॅटर फुगतं चांगलं. पण उन्हाळ्यामध्ये ना ऊन असल्यामुळे गरमी असते, पण पावसाळ्या आणि हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये तर खूप जास्त थंडपणा असतो आणि हिवाळ्यामध्ये पण खूप जास्त गार असतं. त्याच्यामुळे आपलं बॅटर लवकर फुगत नाही. त्याच्यामुळे बॅटर फुगवण्यासाठी ना तुम्ही एखादा म्हणजे गरम ब्लँकेट असतं ना आपलं, ते पण ठेवलं ना झाकून, तरी पण 20 ते 22 तास आपल्याला बॅटर चांगलं फुगवायचं म्हटलं तर लागतातच. त्यामुळे ना एक दिवस आधीच ही प्रोसेस करत जावा, ज्या परवा दिवशी आपण चांगल्या प्रकारे डोसा इडली काय ते बनवू शकाल. त्याच्यामुळे एक दिवस आधीच ही प्रोसेस करत जावा. आणि अशा प्रकारे जर तुम्ही बॅटर फुगवलं ना 22 तास तर चांगलं तुमचं बॅटर फुगते आणि छान प्रकारे इडली आणि डोसा पण होते. तर अशा प्रकारे तुम्ही बघा. तर पुढची पण प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे. 4 ते 5 तासानंतर ना आपल्याला तांदूळ आपला चांगला भिजला ना तर त्याला आपल्याला वाटून घ्यायचंय. तर इडलीचं बॅटर कसं असतं की त्याच्यामध्ये जास्त रवाळपणा असतो आणि जास्त आपण बारीक करत नाही इडलीचं बॅटर. पण डोशाचं बॅटर करताना ना नेहमी बारीक करायचं आणि स्मूथ अशी पेस्ट बनवायची आपल्याला आणि थोडंसं पातळ ठेवायचं, जास्त घट्ट ठेवायचं नाही. त्या प्रमाणात आपण इडलीचं नेहमी घट्टच ठेवतो, पण डोशाचं असं पातळ ठेवायचं, जास्त पण घट्ट आपल्याला करायचं नाही आणि जास्त पाणी टाकून आपल्याला भरडायचं नाही हे बॅटर. तर सगळं बॅटरीच आपलं रेडी झालं ना तर ह्याला आंबवण्याची प्रक्रिया चालू करायची आपल्याला. त्याच्यासाठी ना छान असं मध्ये फेटून घ्यायचं आपण पहिल्यांदा. तर आपल्या हाताची उष्णता लागून ना ते आंबायची प्रक्रिया आपली चालू होती आणि छान असं झाकून ना उबदार ठिकाणी किंवा छान असं ब्लँकेट वगैरे झाकून ह्याला मस्त गरम ठिकाणी ठेवून द्यायचं.
22 घंटे आपल्याला तर ठेवायचे, त्यामुळे छान आपलं बॅटर रेडी होते. तर 22 घंट्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान आपलं बॅटर रेडी झालेलं आहे. एवढं मस्त फुगलंय ना, अर्धाच डब्बा होता, एवढं फुगून ना पूर्ण डब्बा भरलाय गच्च. बॅटर छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला डोसे करून घ्यायचे. तर आपल्याला तवा गरम करायला नेहमी मोठ्या गॅसवरच ठेवायचा, कारण की छान असं एकसारखं त्याला उष्णता भेटते आपल्या डोश्याला, त्यामुळे डोसा पण छान होतो. आणि मी नेहमी आपल्या चपातीच्या तव्यावरच करत असते. मी चपातीच्या तव्याला आपल्या घासणीनं कधीच घासत नाही, तारच्या साध्या स्पंजच्या घासणीनं घासते, त्यामुळे माझा तवा असा काळा दिसत आहे तुम्हाला. तर इथं छान असं गरम करून घ्यायचं आपल्या तव्याला, नंतर त्याला तेल लावून मस्त कांद्यानं असं घासून घ्यायचं, त्यामुळे छान असा डोसा होतो. पहिले 1-2 डोसे आपले चांगले होतच नाहीत, हे कोणतं पण आहे, त्यामुळं व्यवस्थित असं तवा तापायला वेळ द्यावाच लागतो. 1-2 डोसे आपले खराब होतातच, म्हणजे मऊ होतात, पण तिसऱ्या नंबरला आपले डोसे एकदम चांगले व्हायला लागतात. डोशाचं बॅटर असं पसरवून घ्यायचे आपल्याला तव्यावर. थोडंसं मध्यभागी थोडंसं जाड ठेवलं तरी चालते, पण कडेने एकदम पातळ ठेवा. थोडंसं जाड ठेवलं तर चालते मध्यभागी, बरं का, जास्त ठेवू नका. आणि असा पातळ असा डोसा आपल्याला करून घ्यायचा आहे. आणि छान असं वरून आपल्याला तेल पण लावायचं आहे तव्यावर. गॅसवरच आपल्याला डोसा छान खरपूस असा रंग सोनेरी येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. ते आपल्याला समजते, वरी आपल्याला चॉकलेटी असा कलर दिसायला लागला ना, तर तेव्हा आपला डोसा छान असा खरपूस असा भाजला असं समजून जायचं. वरतून तेल टाकायचं, वरून कांदा लसूण मसाला टाकायचा, मस्त स्प्रेड करून घ्यायचा सगळीकडे. जोपर्यंत डोसा आपला कडा सोडत नाही आपण, तोपर्यंत आपण डोशाला डोचायचं नाही, हात लावायचा नाही बिलकुल, जोपर्यंत स्वतःहून तो कडा आपल्या सोडत नाही. अशा प्रकारे आपल्या कडा सोडल्या ना, मग डोशाला काढायला घ्यायचं. त्यामुळं त्यावेळेस ओळखून जायचं आपला डोसा छान तयार झालाय, क्रिस्पी तयार झालाय. आणि खरं मध्येच डोसा ना एकदम मधून सॉफ्ट आणि वरून क्रिस्पी असा होतो खायला. खरं मध्येच कोणीही या डोशाला एकदम असा गोल्डन कलरमध्ये सोनेरी रंगावर आपल्याला छान शेकून घ्यायचा आहे डोसा. असं एकसारखा रंग येईपर्यंत डोशाला बिलकुल हलवायचं नाही. आता दुसरा पण डोसा मी तुमच्यासमोर बनवून दाखवते. पहिले 2 डोसे आपले चांगले होत नाहीत, पण किती छान पुन्हा नंतर आपले डोसे होतात आणि जाळी पण किती छान येते. अशा प्रकारे आपले डोसे तयार झालेले आहेत तिथं. तर मी आज मस्तपैकी बटाट्याची भाजी केली होती आणि चटणी केली होती. सांबार काही केलेलं नव्हतं, पण वंश पप्पाकडनं आपण रिव्ह्यू जाणून घेऊ. डोसा कसा झालाय कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असला तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. तर वंश पप्पा कसे झालाय सांगा नक्की, आणि खरं खरं सांगा नेमकं कसं झालंय डोसा ते. खरंच भारी झालाय. म्हणजे तुम्हाला खरं मध्ये हॉटेलमधला खाल्ल्याला जास्त आवडते का घरचा जास्त आवडते? नाही, हॉटेलपेक्षा पण भारी झालाय खरंच. हां.